नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेमरी ग्लँड हे स्टडी करणार आहोत. मेमरी ग्लँड फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि दिस इज अ एक्सेसरी ऑर्गॅन इन अ फिमेल्स विच प्रोड्यूस मिल्क अँड रिलीज ऑफ मिल्क. तर मेमरी ग्लँड इट इज अ मॉडिफाईड ऑफ स्वीट ग्लँड. स्वीट ग्लँडचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. स्वीट ग्लँड स्किनमध्ये असते. Sebaceous gland and sweet glands, these are present inside your skin. तर मेमरी ग्लँडचं काम काय? मिल्कचं प्रोडक्शन करणं आणि मिल्कला रिलीज करणं. अँड डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड ऑकर ॲट प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे द एज बिटवीन 12 to 15 years called as a puberty. Under the influence of estrogen and progesterone, means memory glands जे डेव्हलपमेंट आहे ऑकर ॲट प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन्स आहेत आणि या हार्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये मेमरी ग्लँड्सचं काय होते, देज आर डेव्हलप. अँड मेमरी ग्लँडमध्ये लॅक्टोट्रॉफिक हार्मोन्स असते. ते आहे ना लॅक्टिफेरस ट्युब्युलला डेव्हलपमेंट करण्याचं काम करते ड्युरिंग द प्रेग्नन्सी. लॅक्टोट्रॉफिक हार्मोन्स LTH और प्रोलॅक्टिन्स हेल्प इन अ डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर मेमरी ग्लँडचं पोझिशन आहे ना पेक्टोरल रिजनमध्ये 2nd to 6th रिब्स. 2nd to 6th रिब्स हे याचं पोझिशन आहे. आणि दिस इज अ ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ मेमरी ग्लँड्स विच रिप्रेझेंट डिफरंट टाईप ऑफ देअर स्ट्रक्चर्स. तर मेमरी ग्लँडला रिब्स हे रिब्स आहे साईडला. इट इज अ सेक्शनल व्ह्यू ऑफ मेमरी ग्लँड्स ऑफ अ चेस्ट. तर चेस्टमध्ये रिब्स असते आणि त्याच्या नंतर लंग्स आणि रिब्समध्ये इंटरकॉस्टल मसल्स असतात. अँड पेक्टोरल इज मसल्स इनसाइड द ब्रेस्ट. तर ॲक्च्युली ब्रेस्टमध्ये हे ओव्हरऑल जी प्रोसेस आहे मिल्क प्रोडक्शनची हे कशी होते ते आपण बघूत. तर हे आहे ना मेमरी ग्लँड आहे. मेमरी ग्लँडमध्ये लोब्युल्स असतात. 15 to 12 लोब्युल्स इन इच मेमरी ग्लँड्स. या लोब्युल्समध्ये अल्व्ह्युलर ग्लँड्स असतात. अल्व्ह्युलर ग्लँड सिक्रेट मिल्क विच स्टोर इन अ लुमेन ऑफ अल्व्ह्युलाय. आणि हे जे ग्लँड्स आहे ग्लँड्स आर ओपन इन टू ट्युब्युल्स. हे ट्यूब आहे. तर या ट्यूबमध्ये हे ग्लँड ओपन होते and tubules are joined to form a memory duct. Tubules are joined to form a memory ducts and memory ducts are joined to form a wider memory ampulla. तर ampulla memory ampulla इथं असते. Alveolar glands in a lobules, these are open into tubules to form a memory duct. Memory duct joined to form a wider memory ampulla and wider memory ampulla connected to lactiferous duct. या lactiferous duct ला कनेक्ट असते. and lactiferous ducts are open into lactiferous sinus which open in a nipples. तर याच्यामध्ये हे ग्लँड वगैरे दाखवलेले आहे. फॅटी टिश्यू आहे. ब्रेस्टच्या सराउंडेड एरियामध्ये फॅटी टिश्यू असते. अँड सस्पेन्सरी लिगामेंट असतात जे ब्रेस्टला आहे ना अटॅच करते पेक्टोरल मसलशी. अँड लास्ट वन इज आता ब्रेस्टमध्ये आहे ना मिल्कचं प्रोडक्शन होते राईट. तर ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन आहे. पिट्युटरीचं हार्मोन आहे. पिट्युटरी ग्लँडचं हार्मोन ते आहे ना ऑक्सिटोसिन्स मूव्ह द मिल्क
फ्रॉम डक्ट इन अ ब्रेस्ट टू निपल्स. म्हणजे या डक्ट मधलं जे मिल्क आहे याला मूव्ह करण्याचं काम हे ऑक्सिटोसिन हे हार्मोन करते. पिट्युटरीचं हार्मोन आहे, पिट्युटरी ग्लँडचं हार्मोन. तर हे हार्मोन आहे ना ब्रेस्ट मधलं जे मिल्क आहे त्याला मूव्ह करते फ्रॉम डक्ट इन अ ब्रेस्ट टू निपल्स. तर डक्ट मधला जो मिल्क आहे त्याला निपल पर्यंत आणण्याचं काम काय कोण करायले? ऑक्सिटोसिन. निपल्स आर सराउंडेड बाय डार्क ब्राउन एरिया. हे आहे निपल. निपल सराउंडेड बाय डार्क ब्राउन एरिया कॉल ॲज अ ॲरिओला. तर हे डार्क ब्राउन एरिया जे असते निपलच्या साईडला त्याला ॲरिओला म्हणतात. ॲरिओला इट इज अ डार्क ब्राउन एरिया